कोस्टल रोडवर तुम्हाला एक वेगळी अनुभूती मिळणार आहे, कारण या रोडवर एक म्युझिकल पाथ तयार करण्यात आलेला आहे आणि नक्कीच या म्युझिकल पाथच्या माध्यमातून तुम्हाला एक राष्ट्रीय प्रेम असलेलं एक गीतही ऐकायला मिळणार आहे। काय नेमकं आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी राहुल शेवाळे आहेत। राहुलजी, एक वेगळी अनोखी अशी कन्सेप्ट जी आहे ती या निमित्तानं कोस्टल रोडच्या माध्यमातून इथे बघायला मिळते, काय नेमकी आहे ती? आज छत्रपती संभाजी महाराज जो कोस्टल रोड आहे त्या रोडवर देशातला पहिला मेलेडी रोड बनवण्यात आलेला आहे। हंगेरियन टेक्नॉलॉजी घेऊन हंगेरीचे कॉन्सुलेट जनरल त्यांनी त्या टेक्नॉलॉजीसाठी मदत केली आणि ह्या रोडवर आपण 60 आणि 80च्या स्पीडने जर गाडी नेली तर आपल्याला संगीत ऐकायला मिळतं। तर जय होचं ट्यून त्या ठिकाणी आपण वापरलेले आहे, त्यामुळे लोकांना एक देशभावना पण लोकांमध्ये जागृत होईल। त्याचबरोबर स्पीड कंट्रोल आणि रोड सेफ्टीच्या संदर्भातले जे विषय असेल किंवा जे ॲक्सिडेंट वगैरे होतात तर त्यावेळी त्या धूनमुळे तो ड्रायव्हर पण अलर्ट होईल, त्याला चांगला आणि संगीतमय वातावरणामुळे प्रवास करताना पण एक वेगळा आनंद होईल। नक्कीच ऑस्कर खरं तर विजेता एक सिनेमा होता स्लमडॉग मिलेनियम, आणि त्यातलं हे खरं तर गाणं या निमित्तानं इथे ऐकायला मिळणार आहे। 500 मीटर फक्त हा परिसर सध्या तयार करण्यात आलेला आहे, प्रायोगिक तत्वावर आहे की त्या पलीकडे देखील आणखीन काही विचार आपण करतोय? नाही, त्याच्या पलीकडे पण आपण विचार करतोय। प्रायोगिक तत्वावरचा पहिला एक पायलट प्रोजेक्ट आपण केला होता, तो यशस्वी झाला होता। त्याच्यानंतरच ही 500 मीटरची आपण स्ट्रीप बनवलेली आहे। याच्यानंतर आताच माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना केल्या की समृद्धी महामार्गावर पण आपण याच प्रकारचं मेलेडी रोड बनवावं। तर लवकरच देशात आपल्याला इतर रोडवर पण मेलेडी रोड आणि एक संगीतमय वातावरण आपल्याला दिसून येईल। कन्सेप्ट कशी सुचली? कारण सतत धावणारा मुंबईकर असतो, मुंबई ही सतत धावत असते, एक स्ट्रेसमध्ये मुंबईकर जात असलेला बघायला मिळतोय, त्यातून ही कन्सेप्ट आली का नेमकं काय? निश्चितच, कारण मुंबईत आपण बघाल तर मुंबईत जास्त वेळ आपला ट्रॅफिकमध्ये, आपलं अर्ध आयुष्य ट्रॅफिकमध्येच जातं। त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रवास करताना एक संगीतमय वातावरणामुळे एक आनंद पण निर्माण होईल, त्याचा स्ट्रेस पण कमी होईल आणि एक वेगळे अनुभव त्याला मिळेल मुंबईकरांना। म्हणून मुंबईकरांना ही एक अनोखी भेट आज देण्यात आलेली आहे। आज आपण बघाल तर मुंबईचा महापौर आणि उपमहापौर यांची पण निवड झालेली आहे आणि त्या दिवसाचंच औचित्य साधून आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी याचं लोकार्पण केलेलं आहे। नक्कीच आपण बघतोय की खरं तर महायुतीचं सरकार जे आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये आलेलं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर सतत धावणारा मुंबईकर आणि त्यांना कुठेतरी यातून रिलीज मिळावा आणि स्ट्रेस फ्री असा प्रवास या निमित्तानं करता यावा, म्हणून एक प्रायोगिक तत्वावर अशा पद्धतीने एक अनोखी कन्सेप्ट जी आहे ती कोस्टल रोडवर तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। सध्या 500 मीटरचाच परिसर त्या निमित्तानं करण्यात आलेला आहे, मात्र आणखीन या संदर्भात ज्या आहेत त्या कन्सेप्ट आणि प्रोजेक्ट जे आहे ते करणार असल्याचं सध्या सांगण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की खरं तर वेगवान अशी वाहनं या ठिकाणून जाताना बघायला मिळतात, मात्र त्याच्यामध्ये सतत धावणाऱ्या मुंबईकरांना कुठेतरी एक रिलीज मिळावा आणि त्यातून कुठेतरी एक संगीतमय एक अनुभूती मिळून एक आनंद वाटावा, एक थोडंसं स्ट्रेस फ्री व्हावं, यासाठीची कन्सेप्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।